नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनवणे. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटता सुटत नाहीये. केंद्र सरकारचं एक चालू आहे, तर राज्य सरकारचं दुसरं. पहिल्यांदा सुरुवातीला आता हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता बोलला जात होता, तर त्याच्या जोडीला आता मध्य प्रदेश सुद्धा आलेला आहे. इतर राज्यांमध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण ज्यावेळेस निवडणुका येतील, तेव्हा हा कळीचा मुद्दा म्हणून येणार आहे. त्यामुळे आज आपण ओबीसी आरक्षणाचं नेमकं काय होणार आहे या संदर्भात चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आपल्या सोबत ज्येष्ठ विचारवंत आणि ओबीसी नेते श्रावण देवरे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. देवरे सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये. तुम्ही संपूर्ण ओबीसी आरक्षणाच्या लढ्याचं किंवा एकूणच ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातला गेले अनेक वर्ष जे चालू आहे ते पाहतायत, त्याचा अभ्यास करतायत, वेळोवेळी त्याच्यावरती व्यक्त सुद्धा होत आहेत. तुम्ही काय सांगाल नेमकं ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात हे अशा पद्धतीचा तीन तिघाडा काम बिघाडा जो झालेला आहे तो नेमका का झालेला आहे, त्याची कारणं काय आहे ती जरा सांगा. सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाने या ट्रिपल टेस्ट सांगितलेल्या आहेत, त्या ट्रिपल टेस्ट कुठलंही राज्य सरकार पूर्ण करत नाही आहे. म्हणजे सगळ्यात पहिली टेस्ट होती की डेडिकेटेड कमिशन नियुक्त करा. हे डेडिकेटेड कमिशन नियुक्त करण्याचं काम 2016 साली फडणवीस सरकारने पण केलं नाही. आणि नंतर जे मविया सरकार आलं, या मविया सरकारने पण आत्ता ते डेडिकेटेड कमिशन नियुक्त करण्याचं काम केलं. म्हणजे कमीत कमी एक 2.5-3 वर्ष केवळ पहिली ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्यासाठी यांना लागलीत. म्हणजे एवढा ढिसाळ कारभार फडणवीस सरकारने पण आणि नंतरच्या मविया सरकारने पण एवढा ढिसाळ कारभार केला, या संदर्भामध्ये कुठलंही गांभीर्याने कुठलंही काम केलं नाही. हेच मध्य प्रदेश सरकारने पण केलं आणि त्याच्यानंतर बाकीच्या आणखी 3-4 राज्यांवर हे संकट येऊ घातलेलं आहे. तिथेही असाच ढिसाळ कारभार चालू आहे. म्हणजे एकूणच ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये ना केंद्र सरकार गंभीर आहे ना राज्य सरकार गंभीर आहे. अशा परिस्थितीमध्ये ओबीसीचं आरक्षण खतम होणं हे स्वाभाविक आहे, यात कुठलाही वाद नाही आहे. म्हणजे गांभीर्य नसणं ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग डेडिकेटेड कमिशन नेमल्यानंतर सुद्धा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याच्या बाबतीमध्ये अजूनही कुठेही गांभीर्य पाळलं जात नाही आहे. म्हणजे जर आपण सांगितलं की डेडिकेटेड कमिशन नेमल्यानंतर इम्पिरिकल डेटा गोळा करायचं काम अत्यंत वेगाने सुरू झालं पाहिजे होतं, परंतु हे कामही कुठेही गांभीर्याने वेगाने सुरू झालेलं नाही. डेडिकेटेड कमिशनने मध्यंतरी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली आणि वेगवेगळ्या संघटनांकडून निवेदन गोळा करायचं काम या डेडिकेटेड कमिशनने सुरू केलेलं आहे. वास्तविक संघटनांकडून निवेदन गोळा करण्यामधून कुठलाही इम्पिरिकल डेटा गोळा होत नाही. संघटनांकडून फक्त निवेदन गोळा होतात की ज्याच्यामध्ये कुठलाही डेटा नसतो, कुठली आकडेवारी नसते. फक्त ओबीसीना आरक्षण देणं कसं आवश्यक आहे एवढंच त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. या निवेदनामध्ये काही निवेदनं मला माझ्याकडे मार्गदर्शनासाठी आली, त्याच्यामध्ये 5000 वर्षाचा इतिहास सांगितलेला आहे. याच्यामध्ये कुठलाही इम्पिरिकल डेटा नाही, आकडेवारी नाही, टक्केवारी नाही. आणि अशा पद्धतीने हे काम कुठल्याही गांभीर्याने केलं जात नाही आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण हे खतम होत आहे, नष्ट होत आहे आणि या बाबतीत मध्ये कोणी गंभीर नाही. तुम्ही वारंवार इम्पेरिकल डाटा बद्दल बोलता आहात. आमच्या प्रेक्षकांना नेमकं सांगा किंवा ओबीसीचे असणारा समाज जो ही आपलं पाहत असेल, इम्पेरिकल डाटा म्हणजे नेमकं काय? केंद्र सरकारला किंवा कोर्टाला, सर्वोच्च न्यायालयाला नेमकं इम्पेरिकल डाटा म्हणजे काय हवं आहे आणि ते जमा करण्याची पद्धत काय आहे, त्याच्या संदर्भात जरा तुम्ही सांगा. हे बघा, इम्पिरिकल डेटाचा साधा सरळ अर्थ असा होतो, म्हणजे इम्पिरिकल शब्दाचा अर्थ जर तुम्ही डिक्शनरीमध्ये बघितला तर इम्पिरिकलचा अर्थ होतो प्रत्यक्ष ज्ञान, अनुभवजन्य ज्ञान.
म्हणजे जर उदाहरण द्यायचं असेल तर एक उदाहरण मला सगळ्यांना समजेल अशा प्रकारचं एक उदाहरण असं देता येईल की लांबवर कुठेतरी धूर निघतो आहे. तो धूर पाहिल्यानंतर आपण असा तर्क काढतो की ज्या अर्थी तिथं धूर निघतो आहे त्या अर्थी तिथं आग लागलेली असावी. म्हणजे हे जे आग लागल्याचं ज्ञान आपल्याला जे प्राप्त झालं हे ज्ञान तर्कजन्य ज्ञान आहे. म्हणजे आपण तर्क केला की ज्या अर्थी धूर निघतो त्या अर्थी तिथं आग लागलेली असावी. तर हे झालं तर्कजन्य ज्ञान. हे अनुभवजन्य ज्ञान म्हणता येणार नाही. अनुभवजन्य ज्ञान घेण्यासाठी जिथं धूर निघतो आहे तिथं आपल्याला प्रत्यक्ष गेलं पाहिजे. खरोखर आग लागली आहे की केवळ नुसताच धुरडा उठलेला आहे, केवळ फुफाटा उठलेला आहे, का प्रत्यक्ष आग लागलेली आहे, हे तिथं जाऊनच आपल्याला बघता येईल. जर खरोखर आग लागली असेल तर किती आग लागलेली आहे, कुठे कुठे आग लागलेली आहे, ही आग किती पसरत जाणार आहे, या आगीमध्ये कोणाचं किती नुकसान होणार आहे आणि ज्यांचं नुकसान होणार आहे त्यांना नुकसान भरपाई कशी द्यायची, किती द्यायची, कोणत्या पद्धतीने द्यायची, याचा संपूर्ण ऍक्शन प्लॅन तयार करून देणं म्हणजे इम्पिरिकल डेटा गोळा करून देणं असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही तुम्ही हे जे सांगितलं हे तर्कजन्य तर्क ज्ञान उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे. ओबीसीच्या संदर्भातला जो डेटा इम्पिरिकल डेटा जमा करायचा आहे त्याचं एखादा मतदारसंघ किंवा एखादं उदाहरण घेऊन तुम्ही त्याचं स्पष्टीकरण करा. कारण की उदाहरण हे वेगळी गोष्ट आहे, त्याचं स्पष्टीकरण करा की नेमकं ओबीसी समाजाचा कुठला डेटा इम्पिरिकल म्हटला जाईल आणि कशा पद्धतीनं तो राज्य सरकारने केला पाहिजे. दुसरा एक प्रश्न याला जोडून असा येतो आहे की राज्य सरकारकडे आय एस अधिकारी आहेत, डेडिकेटेड कमिशनची लोक विद्वान आहेत, त्यांच्यासोबत वकिलांची फौज आहे जे सुप्रीम कोर्टामध्ये ते रिप्रेझेंट करतात किंवा प्रतिनिधित्व करतात ओबीसी साठी. त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी कळत नाही का? कळत नसेल तर मग यांचं जे तिथे काम करतायत त्यांना कामाला तरी तिथे का ठेवावं, असाही एक प्रश्न माझ्यासारख्या सामान्य एका पत्रकाराच्या डोक्यात येतो. नाही, सुप्रीम कोर्टाला जो इम्पिरिकल डेटा अभिप्रेत आहे त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर हा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी तुम्हाला गावाकडे जावं लागेल, तालुक्याला जावं लागेल, जिल्ह्याला जावं लागेल आणि त्या गावाचा ग्रामपंचायतचा इम्पिरिकल डेटा, जिल्हा परिषदचा इम्पिरिकल डेटा, तालुका पंचायतचा इम्पिरिकल डेटा, नगरपालिका महानगरपालिकेचा इम्पिरिकल डेटा हा तुम्हाला गोळा करावा लागेल. याच्यासाठी हा इम्पिरिकल डेटा नेमका तुम्हाला कुठे सापडणार आहे तर इम्पिरिकल डेटा आहे त्या ग्रामसेवकाच्या खिशामध्ये, त्या तलाट्यांच्या फायलीमध्ये, मामलेदार कचेरीमध्ये, जिल्हाधिकाऱ्याच्या कचेरीमध्ये. म्हणजे ग्रामसेवक पासून, तलाठी पासून, सरपंचापासून तर अगदी जिल्हाधिकारी आणि आयुक्त कार्यालयापर्यंत हा सगळा डेटा पसरलेला आहे. हा डेटा गोळा जर करायचा असेल तर तुम्हाला तलाठी, ग्रामपंचायतचा ग्रामसेवक, नंतर सरपंच आणि तहसीलदार या सगळ्यांचा तुम्हाला केडर कॅम्प घ्यावा लागेल, त्यांना ट्रेनिंग द्यावं लागेल, त्यांना प्रश्नावली तयार करून द्यावी लागेल आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडनं मग तो इम्पिरिकल डेटा गोळा होणार आहे. आपल्या महाराष्ट्र सरकारच्या राज्य मागासवर्गीय आयोगाने महाराष्ट्र शासनाकडे 435 कोटी रुपये जे मागितले होते ते 435 कोटी रुपये अशा प्रकारचा केडर कॅम्प प्रत्येक ठिकाणी जाऊन घेणं, प्रशिक्षण देणं, याच्यासाठी सरकारी कर्मचारी आणि नंतर नेमलेले नियुक्त केलेले बिन सरकारी कर्मचारी, कॉम्प्युटर तज्ञ, सॉफ्टवेअर तज्ञ, हार्डवेअर तज्ञ, कॉम्प्युटर, लॅपटॉप असं सगळं साधन सामुग्री आणि त्या भागामध्ये फिरायला जाण्यासाठी गाड्या लागतील. ही सगळी साधन सामुग्री जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाने 435 कोटी रुपये मागितलेले होते. ते अजूनही 435 कोटी रुपये ना राज्य मागासवर्गीय आयोगाला दिले ना या डेडिकेटेड कमिशनला दिले. जर तुम्ही पैसेच देत नाहीत
तर साधन सामुग्री कुठे नेणार, मॅन पॉवर कुठून येणार, आणि अशा प्रकारचं ट्रेनिंग घेण्यासाठी, केडर कॅम्प घेण्यासाठी पैसा कुठून आणणार? आणि मग पैसाच नाही तर मग करायचं काय? तर मग निवेदनं गोळा करा. वेगवेगळ्या संघटनांकडून निवेदनं गोळा करण्याचं काम आता हे डेडिकेटेड कमिशन करत आहे. देवरे सर, देवरे सर, प्रश्न असा येतोय की तुम्ही तलाठी, जिल्हा परिषद, तहसीलदार यांची नावं घेतली की हा जो डेडिकेटेड डेटा जो जमा करायचा आहे तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडनं जो डेडिकेटेड म्हणजे कमिशनला समजा तो डेटा जमा करायचा आहे, हा नेमका त्या डेटातून काय दाखवायचं आहे, त्याचं काय पद्धत असेल, कशासाठी तो डेडिकेटेड डेटा हवा आहे? नाही, डेडिकेटेड डेटा सुप्रीम कोर्टाला कशासाठी पाहिजे आहे की एकतर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ओबीसीची जनगणना होत नसल्यामुळे ओबीसीची आकडेवारी नेमकी किती आहे हे कोणालाच माहित नाही. म्हणजे शासनाकडे बी त्याची आकडेवारी नाही, प्रशासनाकडे त्याची आकडेवारी नाही. आणि मग जर टक्केवारीचा जर आधारच नाही तर ओबीसीचं आरक्षण द्यायचं कसं, किती द्यायचं, कसं द्यायचं, मोठा प्रश्न सुप्रीम कोर्टासमोर 1991-92 पासून पडलेला आहे. जेव्हापासून मंडल कमिशनची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झाली होती 1991-92ला, तेव्हापासून हा प्रश्न सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, जिल्हा कोर्ट, जेव्हा जेव्हा ओबीसीची कुठलीही केस सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात जाते, जिल्हा कोर्टात जाते, तेव्हा तेव्हा पहिला प्रश्न हे कोर्ट असा विचारत असतं की हे जे ओबीसी आरक्षण आहे याला नेमका वारीचा आधार काय, टक्केवारीचा आधार काय, बरोबर असा प्रश्न शासनाला प्रत्येक वेळेस सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि प्रत्येक वेळेस आता बरोबर मुद्दा. हा, बोला बोला बोला. नाही, आकडेवारीच नाही, टक्केवारीच नाही. त्यामुळे डेडिकेटेड आयोगाला सगळ्यात महत्वाचं काम हे करायचं आहे की त्या भागातली ओबीसीची नेमकी टक्केवारी किती आहे हे शोधायचंय. त्यासाठी काही सॅम्पल सर्वे त्यांना घ्यायचे आहेत. त्यासाठी त्या जिल्ह्यामध्ये, त्या गावामध्ये, त्या तालुक्यामध्ये त्यांना जावं लागणार आहे. आणि यासाठी प्रचंड पैसा लागणार आहे. प्रचंड पैसा म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोगाने जे 435 कोटी रुपये मागितले आहेत ते त्यांना ताबडतोब दिले पाहिजे. ते दिले जात नाही. 1991 पासून हा मुद्दा सुरू आहे, बरोबर आहे. आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की ओबीसींना आरक्षण देण्याबद्दल काही हरकत नाहीये, पण त्या आरक्षण देण्याचा बेस काय आहे ते तुम्ही दाखवा, तो सांगा आणि त्याच्यासाठी इम्पिरिकल डाटा द्या. याचा अर्थ असा आहे की ओबीसी समाजाचं म्हणजे सर्वेक्षण करून प्रत्येक गाव पातळीवरती, शहर पातळीवरती एक सॅम्पल सर्वे करून की त्यांना आतापर्यंत कशा पद्धतीचं त्यांना राजकीय प्रतिनिधित्व व्यवस्थित प्रकारे मिळालं आहे का, राजकीय प्रतिनिधित्वाच्या बाबतीत त्यांचा काही अन्याय झालेला आहे का, किंवा किती टक्के मिळालेलं आहे, ते इतर पुढारलेल्या जातींच्या तुलनेमध्ये खरोखर राजकीय दृष्ट्या मागासलेले आहे का, या संदर्भातलं आकडेवारी किंवा अशा पद्धतीची आकडेवारी सुप्रीम कोर्टाला हवी आहे. त्या प्रकारचा एम्पिरिकल डाटा हवाय, बरोबर आहे? हा, बरोबर. म्हणजे कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व मिळालं आहे, कोणत्या जातींना मिळालेलं नाही आहे, त्यांची सॅम्पल सर्वे घेऊन त्यांची टक्केवारी, आकडेवारी काढणं हे फार मोठं किचकट काम करावं लागणार आहे. त्यासाठी खूप मोठी मॅन पॉवर लागणार आहे. जनगणना नावाची जी प्रमुख मागणी आहे ओबीसी समाजाची, जनगणना केली गेली नाही, तिथे मुळात मेख प्रत्येक सरकारने मारून ठेवलेली आहे की जनगणनाच ओबीसींची केलेली नाही. केली असेल तर ती प्रकाशित केली नाही किंवा टेबलवरती आणली नाही. हा एक त्यातला सगळ्यात मोठा दोष आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो आहे की यातनं आता संपूर्ण भारतभर ओबीसीच्या आरक्षणाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याबद्दल असं येतोय की आता ओबीसीने त्या संदर्भात काय केलं पाहिजे. नाही, सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येक राज्याला जर इम्पिरिकल डेटा गोळा करायचा असेल तर प्रत्येक राज्याला सरासरी कमीत कमी 400 कोटी रुपये खर्च येतो. आता भारतामध्ये 36 राज्य आहेत. छोटे छोटे 6 राज्य जर सोडून दिलेत तर 30 राज्यांना प्रत्येकी सरासरी जर 400 कोटी रुपये लागलेत तर जवळजवळ 12,000 कोटी
रुपये केवळ इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी पूर्ण देशामध्ये खर्च होतात. आणि देशाची जनगणना जेव्हा होते, 2011ची जी जनगणना झाली, त्या 2011च्या जनगणनेला फक्त 2200 कोटी रुपये खर्च आलेला आहे. 2200 कोटी म्हणजे 2200 कोटी म्हणजे 2200 कोटी देशाच्या जनगणनेचा खर्च येतो. आणि इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी पूर्ण देशामध्ये 12,000 कोटी रुपये खर्च येतो. म्हणजे इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी 5 पटीने जास्त खर्च करावा लागतो आहे. जर सुप्रीम कोर्टाने इम्पिरिकल डेटा गोळा करण्याच्या ऐवजी जर देशाच्या जनगणनेमध्येच जर इम्पिरिकल डेटा गोळा करायचा आदेश दिला असता, तर 1 पैसा ज्यादा खर्च न करता पूर्ण देशाचा इम्पिरिकल डेटा जनगणनेमध्येच गोळा झाला असता. परंतु सुप्रीम कोर्टाने जनगणनेमध्ये ओबीसीची जनगणना करा असा आदेश न देता प्रत्येक राज्याला वेगळा वेगळा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचा आदेश दिल्यामुळे हा सगळा घोळ निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं किचकट काम जे आहे ते प्रत्येक राज्याला करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक राज्य यशस्वी होईलच याची काही गॅरंटी नाही. आणि मग प्रत्येक वेळेस सुप्रीम कोर्टात जाणार, सुप्रीम कोर्ट पुन्हा त्यांना फेटाळून लावणार, पुन्हा नवीन इम्पिरिकल डेटा गोळा करणार आणि ओबीसीचं आरक्षण अशा पद्धतीने देश पातळीवर खतम करण्याचं काम, मोठं षडयंत्र हे आता राबवलं जात आहे. हे जर थांबायचं असेल तर त्याला एकच मार्ग आहे, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला राष्ट्रीय जनगणनेमध्येच ओबीसीची जात न्याय जनगणना करायला भाग पाडलं पाहिजे, ज्याच्यामुळे इम्पिरिकल डेटा संपूर्ण देशाचा त्या ओबीसी जनगणनेमधून मिळेल आणि हा प्रश्न कायमचा सुटेल. पण सरकार, मला असं दिसतंय की सरकार असेल तर अशा पद्धतीने अनुकूल दिसत नाहीये. तसं जर असतं तर 2011 पासूनचा हा जो प्रश्न किंवा 98, 97, 98 ला पहिल्यांदा जो निर्णय आला तेव्हापासूनचा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 2 जनगणना झाल्या तरी सुद्धा त्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला नाही. म्हणजे एकूणच देश पातळीवरती ओबीसी आरक्षणाबद्दल कुणाला आस्था नाहीये का, किंवा त्याच्याबद्दल कोणी इंटरेस्टेड नाही का, किंवा आरक्षण, ओबीसीचं आरक्षण घालवण्याचं एक प्रकारे मोठ्या प्रमाणात कट शिजतोय का? नाही बघा, दलितांना स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा स्वातंत्र्याच्या आधीपासून दलितांना आरक्षण आहे, आदिवासींना आरक्षण आहे. या प्रस्थापित सरकारांना दलितांकडून किंवा आदिवासींकडून कोणताही धोका निर्माण झालेला नाही. लोकसभेमध्ये आरक्षण आहे, विधानसभेत आरक्षण आहे, पंचायत राजमध्ये आरक्षण आहे. त्यामुळे दलित आदिवासींपासून यांना कुठलाही धोका नाही. परंतु ओबीसींना आरक्षण दिल्याबरोबर या सगळ्या प्रस्थापित पक्षांच्या सत्ता कारणाला धक्का बसतो. हे 1992-93 पासून वारंवार सिद्ध झालेले आहे. ओबीसीचे पक्ष स्थापन होत आहेत, ओबीसीचे पक्ष राज्य स्तरावर सत्तेवर येत आहेत आणि त्यामुळे प्रस्थापित जे पक्ष आहेत काँग्रेस भाजप सारखे यांना फार मोठा धक्का बसतो आहे. त्यामुळे ओबीसीचं आरक्षण लवकरात लवकर नष्ट करणं ही काँग्रेस भाजपवाल्यांची सगळ्यात मोठी गरज निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे ते ओबीसीची जनगणना होऊ देत नाहीत. ओबीसीची जनगणना केली नाही म्हणजे ओबीसीचं आरक्षण धोक्यात येतं आणि ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलं की मग ओबीसीचं आरक्षण सहजपणे नष्ट करता येतं आणि ओबीसीपासून जो काही सत्ता कारणाला जो काही धक्का निर्माण होतो काँग्रेस भाजपच्या, तो धक्का निर्माण होणार नाही. त्यासाठी ते ओबीसीचं आरक्षण नष्ट करण्यासाठी त्यांना ती सगळ्यात मोठी गरज त्यांची झालेली आहे आणि म्हणून ते ओबीसीची जनगणना होऊ देत नाहीत. आणि ओबीसीची जनगणना जर झाली नाही तर ओबीसीचं आरक्षण धोक्यात आणता येतं. एवढा सोपा मार्ग काँग्रेस भाजप सारख्या प्रस्थापित पक्षांना सापडलेला आहे आणि म्हणून ते ओबीसीची जनगणना होऊ देत नाही. पण हे आपण पाहिलं की ज्यांचं हे आरक्षण आहे, ज्यांच्या विकासाची, राजकीय विकासाची गुरुकिल्ली म्हणून आरक्षणाकडे पाहिलं जातं, तो जो समाज आहे, एवढा मोठा समाज, म्हणजे जवळपास 52% समाज, काही ठिकाणी 60% समाज समजला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेला समाज हा भोंग्यासाठी, हनुमान चालिसासाठी
किंवा इतर असणाऱ्या मंदिर मस्जिदीसाठी खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येताना आपल्याला दिसतोय. पण स्वतःच्या आरक्षणासाठी आणि त्याच्या मागणीसाठी पाहिजे तितक्या मोठ्या प्रमाणात बाहेर येताना दिसत नाहीये. म्हणजे त्याला त्याची गरज नाहीये का? त्याला तो महत्वाचा वाटत नाहीये का? नाही, ओबीसींना ओबीसी आरक्षणाची गरज आहे, त्यासाठी ते जागृत आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की काँग्रेस भाजप सारख्या प्रस्थापित पक्षांनी, मग ते राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, हे सगळ्या प्रस्थापित पक्षांनी प्रत्येक ओबीसी जातीमध्ये दलाल निर्माण केलेले आहेत. आणि हे दलाल ओबीसी नेते जे आहेत, हे निवडणुकांच्या काळामध्ये काय करतात की आपापल्या जातींमध्ये जातात आणि आपापल्या प्रस्थापित पक्षांना मतं द्यायला सांगतात. त्यामुळे निवडणुका आल्या की एकदा काँग्रेस निवडून येईल, एकदा भाजप निवडून येईल, एकदा शिवसेना निवडून येईल, एकदा राष्ट्रवादी काँग्रेस निवडून येईल, आणि आलटून पालटून हेच पक्ष वारंवार सत्तेवर येत असतात. त्याला कारणीभूत म्हणजे प्रत्येक जातीमध्ये जे ओबीसी दलाल नेते निर्माण झालेले आहेत, या ओबीसी दलाल नेत्यांमुळे आलटून पालटून काँग्रेस भाजपची सत्ता, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आलटून पालटून येत राहते. आणि त्यांना असं वाटतं की आपण ओबीसीचं किती नुकसान केलं, आपण ओबीसीचं किती आरक्षण खतम केलं, तरी आपली सत्ता येत राहते, आपल्याला सत्ता मिळत राहते. त्यामुळे ओबीसी पासून आपल्याला काही धोका नाही, आपली सत्ता अबाधित राहते. त्यामुळे ओबीसीचं आरक्षण नष्ट होत आहे. याला याला हे जे प्रस्थापित पक्ष आहेत, या प्रस्थापित पक्षांमधले जे दलाल ओबीसी नेते आहेत, या दलाल ओबीसी नेत्यांमुळे, आणि हे दलाल ओबीसी नेते कशाला घाबरतात, तर ईडी सीडीला घाबरतात, सीबीआयला घाबरतात. या दलाल ओबीसी नेत्यांनी खूप भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे. त्यामुळे यांच्या मागे ईडी सीडी लावली जाते, यांना जेलमध्ये टाकलं जातं. आणि मग जेलमध्ये जाण्याच्या भीतीने हे सगळे दलाल ओबीसी नेते आपापल्या प्रस्थापित पक्षांना सत्तेवर आणण्यासाठी मग आपापल्या जातीची मतं ते या प्रस्थापित पक्षांना मिळवून देतात. आणि हे प्रस्थापित पक्ष आलटून पालटून सत्तेवर येत राहतात. आणि सत्तेवर आल्यानंतर ते ओबीसीचं नुकसान करत राहतात. तर सगळ्यात जास्त जबाबदार याला जर कोणी असतील तर प्रत्येक ओबीसी जातीमधले जे दलाल ओबीसी नेते आहेत, काँग्रेसचे दलाल ओबीसी नेते, भाजपचे दलाल ओबीसी नेते, राष्ट्रवादी काँग्रेस मधले दलाल ओबीसी नेते, शिवसेनेमधले दलाल ओबीसी नेते, हे सगळे दलाल ओबीसी नेते यांच्यामुळे हे सगळं ओबीसी आरक्षण नष्ट होत आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण मग हे लोकांना कळत नाहीये का? वास्तविकता लोक सुशिक्षित आहेत, समजदार आहेत, तर ते लोक त्यांना नेता म्हणून कसं काय, ओबीसी नेते म्हणून कसं काय खांद्यावर मिरवतात? काही ओबीसी नेते तर सांगतात की 15 दिवसात इम्पिरिकल डाटा येऊ शकतो. काही लोक सांगतात मी सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे, त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 8 दिवसात इम्पिरिकल डाटा जमा होऊ शकतो. हा जो काही प्रकार आहे, तर ओबीसी समाजामध्ये अनेक सुशिक्षित, सुविद्य आणि विचारवंत लोक आहेत, त्यांच्या हे लक्षात येत नाही का? नाही, प्रामाणिक कार्यकर्ते काम करणारे ओबीसी मध्ये खूप आहेत आणि समजदार पण खूप आहेत. प्रश्न असा आहे की त्यांना पुढे येऊ दिलं जात नाही, त्यांना दडपलं जातं. आणि सर्वसामान्य ओबीसी जनता जी आहे ती वलय असलेल्या दलाल ओबीसी नेत्यांच्या पाठीशी उभी आहे. कारण त्यांच्या मागे वलय आहे, त्यांच्या मागे आमदार पद आहे, त्यांच्या मागे मंत्रीपद आहे. आणि मग मंत्री ओबीसी नेता, आमदार ओबीसी नेता यांच्या मागे वलय असल्यामुळे सर्वसामान्य जे ओबीसी जनता आहे, जी भोळीबाबळी जनता आहे, ती या वलय असलेल्या दलाल ओबीसी नेत्यांच्या पाठीशी उभी राहते. आणि प्रामाणिक ओबीसी जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पाठीशी कोणी उभं राहत नाही. आणि त्याच्यामुळे हे सगळं नुकसान होत आहे. जर ज्या दिवशी भोळी बाबळी जनता समजून जाईल की या दलाल ओबीसी नेत्यांच्या पाठीशी उभं राहण्याच्या ऐवजी जे प्रामाणिक ओबीसी नेते आहेत, जे अभ्यासू ओबीसी नेते आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, हे ज्या दिवशी या भोळ्या बाबड्या ओबीसी जनतेच्या लक्षात येईल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने हे दलाल ओबीसी नेते बाद होतील आणि खरे प्रामाणिक ओबीसी नेते पुढे येतील. आणि तामिळनाडूच्या धर्तीवर खऱ्या अर्थाने
ओबीसीचे नेते पुढे येऊन ओबीसीचा पक्ष स्थापन करतील आणि ओबीसीची सत्ता खऱ्या अर्थाने या देशामध्ये निर्माण होईल. तामिळनाडू पॅटर्न खऱ्या अर्थाने पूर्ण देशामध्ये राज्य करेल. तो दिवस खऱ्या अर्थाने बळीचं राज्य त्या दिवशी येणार आहे. पण मग ओबीसीचा नेता असं समोर तर दिसत नाही. सगळेजण ओबीसीचे नेते, त्यांना विचारलं तर ते म्हणतात की ते कुठे ओबीसीचे नेते आहेत, ते त्यांच्या समाजाचे नेते आहेत. कोणी माळ्यांचा नेता आहे, कोणी वंजाऱ्यांचा नेता आहे. ओबीसीचा समग्र भारतातला असा नेता कुठे आहे? नाही, त्याला नाही, प्रामाणिक नेते खूप आहेत, प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ते खूप आहेत. फक्त त्यांना पुढे येऊ दिलं जात नाही. त्यांना दडपून टाकण्यासाठी हे दलाल खोटे ओबीसी नेते जनतेवर वारंवार लादले जातात. भाजपकडून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून, शिवसेनेकडून, या सगळ्या प्रस्थापित पक्षाकडून या दलालांना तुम्ही ओबीसीचे नेते आहात, गेले अनेक वर्ष तुम्ही काम करता आहात. यातनं आता मार्ग काय काढणार आहात तुम्ही? मार्ग म्हणजे सरकारला ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी कशा प्रकारे बाध्य करणार आहात? नाही, आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा ते काम मीडियामध्ये पुढे येऊ दिलं जात नाही, जनतेसमोर येऊ दिलं जात नाही. आणि हे जे दलाल ओबीसी नेते आहेत यांना पुढे केलं जातं. त्याच्यामुळे आमच्यासारख्या प्रामाणिक ओबीसी कार्यकर्त्यांना नेता बनता येत नाही. आणि नेता बनता येत नाही म्हणून जनता पाठीशी उभी राहत नाही. जनता त्याच्याच पाठीशी उभी राहते की ज्याच्या पाठीशी मीडिया आहे, ज्याच्या पाठीशी वलय आहे, ज्याच्या पाठीशी आमदारकी आहे, ज्याच्या पाठीशी मंत्रीपद आहे. अशा दलाल ओबीसी नेत्यांच्या पाठीशी जनता उभी राहते आणि त्यांच्याच पाठीमागे उभी राहत असल्यामुळे प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ते नेते बनत नाहीत. त्यांच्या पाठीमागे जनता जात नाही. तुम्ही तर गेले जवळपास नाही म्हटलं तर 30-35-40 वर्षांपासून ओबीसी मध्ये काम करतात. तुम्हाला मीडिया बऱ्यापैकी कव्हरेज देतो आहे किंवा इतरही तुमच्यासारखे अनेक लोक आहेत. मग पर्याय का उभा राहत नाही? प्रत्येक वेळी राजकीय ओबीसी नेता कुठल्या तरी पक्षाच्या नेत्याचंच का म्हणजे जावं लागतं, नेतृत्व घ्यावं लागतं? आता मी जवळजवळ 30-40 वर्षापासून ओबीसी चळवळीत काम करतो आहे. प्रत्यक्ष जनतेमध्ये फिरतो आहे, आंदोलनं करतो आहे, कार्यक्रम घेतोय जनजागृतीचे. परंतु मला नेता का बनता येत नाही? कारण माझ्या पाठीमागे कुठल्या पक्षाचा आधार नाही, मला कुठं आमदारकी नाही, माझ्याकडे कुठलं मंत्रीपद नाही, मला मीडियामध्ये कुठं स्थान मिळत नाही. त्यामुळे मला नेता बनता येत नाही आणि मी नेता बनत नाही म्हणून जनता माझ्या पाठीमागे येत नाही. हे साधं कारण आहे. नेता बनण्यासाठी कुठल्या तरी प्रस्थापित पक्षाची आमदारकी लागते, खासदारकी लागते, मंत्रीपद लागतं, मीडिया लागतो, की जो माझ्यासारख्या प्रामाणिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या जवळ नसल्यामुळे नेता बनता येत नाही. एवढं साधं सरळ हे सूत्र आहे. पुढच्या हे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी नेता म्हणून तुम्ही काय पावलं उचलणार आहात किंवा ओबीसी समाजाच्या संदर्भातला हा जो आक्रोश आहे तो सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? नाही, आमचे प्रयत्न चालू आहेत. आम्ही जनजागृतीचे कार्यक्रम घेत आहोत, आंदोलनं घेत आहोत आणि सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि सरकारला समजत नाही असं थोडं काही आहे. सरकारला सगळं काही माहित आहे. सरकारमध्ये बसलेले आमदार, खासदार, मंत्री या सगळ्यांना सगळं माहित आहे. प्रश्न असा आहे की ते त्यांची करण्याची इच्छा नाही. सगळे प्रस्थापित राजकीय पक्ष जे आहेत त्यांचे नेते एकतर ब्राह्मण आहेत किंवा मग एकतर क्षत्रिय मराठा जातीचे आहेत. आणि प्रत्येक मराठा जातीच्या नेत्याला एक गोष्ट माहिती आहे की ओबीसीचं आरक्षण खतम केल्याबरोबर त्याचा फायदा माझ्या मराठा जातीला होईल. ब्राह्मण नेत्याला एक गोष्ट माहिती आहे की ओबीसीचं आरक्षण खतम झाल्याबरोबर त्याचा फायदा माझ्या ब्राह्मण जातीला होईल. त्यामुळे या सगळ्या पक्षांचे जे प्रमुख नेते आहेत, ब्राह्मण नेते, मराठा नेते, हे ओबीसीचं आरक्षण खतम करण्यासाठी प्रयत्न करतायत, षड्यंत्र करतायत. आणि त्यांच्या षड्यंत्रामध्ये हे आमचे दलाल ओबीसी नेते सामील आहेत. कारण या दलाल ओबीसी नेत्यांना आपली आमदारकी टिकवायची आहे, आपली खासदारकी टिकवायची आहे, आपलं मंत्रिपद टिकवायचं आहे आणि भ्रष्टाचार करून भरपूर पैसा कमवायचा आहे. एवढाच उद्देश या ओबीसी नेत्यांचा आहे. ओबीसी नेत्यांची निष्ठा ओबीसी समाजाबरोबर नाही. या ओबीसी नेत्यांची निष्ठा आपल्या ब्राह्मण नेत्याकडे गहाण पडलेली आहे. या ओबीसी नेत्यांची निष्ठा आपल्या मराठा नेत्यांकडे गहाण पडलेली आहे.
त्यामुळे ओबीसीचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. हे ज्या दिवशी ओबीसी समाजाला समजेल त्या दिवशी ओबीसी समाज खऱ्या अर्थाने जागृत होईल आणि आमच्यासारखे प्रामाणिक ओबीसी नेते बनतील आणि मग ओबीसी समाजाचं भलं होऊ शकेल. तोपर्यंत ओबीसी समाजाचं भलं होणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा काढायचा का देवरे साहेब की आता ओबीसीचं आरक्षण जवळपास गेल्याच जमा आहे, कारण ओबीसी समाज जागृत नाही. ओबीसीचे जे सत्तेतले ओबीसी आहेत आमदार खासदार ते प्रस्थापित व्यवस्थेचे दलाल आहेत आणि जे कष्ट करून प्रामाणिकपणे काम करतायत त्यांना समाज काय डोक्यावर घेत नाही. त्यामुळे एकूण ओबीसी आरक्षण गेलं आहे किंवा जाण्याच्या मार्गावर आहे असं आपण बोललो तर ते योग्य ठरेल का? अगदी बरोबर बोललेत आपण. या सगळ्या राजकीय पक्षांना, कारण या सगळ्या राजकीय पक्षांचे जे प्रमुख नेते आहेत हे एक तर क्षत्रिय मराठा जातीचे आहेत, ब्राह्मण जातीचे आहेत आणि त्यांना ओबीसीचं आरक्षण खतम करायचं आहे. त्यांना ते षड्यंत्र त्यांनी ते रचलेलं आहे आणि या षड्यंत्रामध्ये हे सगळे दलाल ओबीसी नेते, राष्ट्रवादी काँग्रेस मधले दलाल ओबीसी नेते, भाजप मधले दलाल ओबीसी नेते, काँग्रेसचे दलाल ओबीसी नेते हे या सगळ्या षड्यंत्रामध्ये सामील आहेत. कारण या दलाल ओबीसी नेत्यांना आपली आमदारकी टिकवायची आहे, आपलं नेतेपद टिकवायचं आहे, आपलं मंत्रीपद टिकवायचं आहे आणि भ्रष्टाचार करून भरपूर पैसा कमवायचा आहे. एवढाच उद्देश या दलाल ओबीसी नेत्यांचा आहे आणि त्याच्यासाठी ओबीसी समाज खड्ड्यात गेला तरी चालेल असं सगळं षड्यंत्र चालू आहे. जोपर्यंत आमच्यासारखे प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ते नेते म्हणून पुढे येत नाहीत तोपर्यंत ओबीसी समाजाचं भलं होणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. धन्यवाद देवरे साहेब, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी संवाद साधला. हे होते श्रावण देवरे सर. गेली जवळपास 35 ते 40 वर्ष ओबीसींच्या आरक्षणाच्या साठी, त्यांच्या जागृतीसाठी शाहू फुले आंबेडकरी विचारांची धारा घेऊन ते समाजातल्या तळागाळात फिरत असतात. त्यांची कळकळ तुम्ही ऐकलेली आहे. पण समाज, ओबीसी समाज मात्र अजूनही पाहिजे तितका जागा झालेला नाहीये. त्यांना त्यांचं आपलं हित जे आहे ते कळत नाहीये. नेमके आपल्या विकासाचे किंवा आपल्या हक्काचे मारेकरी कोण आहे ते त्यांना अजून समजत नाहीये. आणि हे न समजल्यामुळे चुकीच्या वर्गाच्या मागे लागून, चुकीच्या लोकांच्या मागे लागून ओबीसी समाज जो आहे तो भरकटत जातोय आणि या भरकटल्यामुळे त्यांच्या विकासाच्या असणाऱ्या आरक्षणावरच कुऱ्हाड येते आहे. अशा प्रकारचं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे. तुम्ही श्रावण देवरे सरांचं हे संपूर्ण ऐकलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला नेमकं ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.